अवैध वाळू उपशाविरोधातील कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवर हल्ला. जालना. अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यात समोर आली आहे. अंबडचे तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्यावरच चापट बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीकाठावरील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पहाटे 5:30 ते 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी घटनास्थळी गेले होते. यावेळी गोदावरी नदीपात्रात तब्बल 10 हायवा आणि 3 लोडरच्या माध्यमातून वाळू उपसा सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. महसूल पथक आल्याचे लक्षात येताच वाळूमाफियांनी महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक केल्याची माहिती आहे. तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांनी हायवा अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही चापट बुक्क्यांनी हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तहसीलदारांवरील हल्ल्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणारे कोतवाल सोमनाथ सरफळे गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांसह गोंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या कारवाई दरम्यान 5 हायवा ताब्यात घेण्यात आले, तर 3 लोडर घेऊन वाळू उपसा करणारे पसार झाल्याची माहिती आहे. महसूल अधिकाऱ्यांवरच हल्ला झाल्याने जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, एजे न्यूज महाराष्ट्रच्या माध्यमातून संपादक आकाश जळके यांनी घटनास्थळी जाऊन अंबडचे तहसीलदार सोमेश्वर मोहिते तसेच त्यांचे कर्मचारी सोमनाथ सरफळे यांच्याशी संवाद साधला. या घटनेबाबत त्यांनी कारवाई दरम्यान नेमका काय प्रकार घडला याची माहिती दिली. तर आज वाळू साधारण 7च्या सुमारास आम्ही सिद्धेश्वर पॉईंट गोंदी येथे गोपनीय माहिती मिळालेल्या अनुषंगाने आम्ही मी आणि आमचे 2 महसूल सेवक 3 तलाठी अशी आम्ही टीम करून साधारण 7च्या सुमारास इथे पोहोचलो. तर इथं आल्यानंतर आम्हाला आढळले की जवळपास 10-11 हायवा आणि 2-3 लोडरच्या साह्याने उत्खनन जे आहे ते रेतीचं सुरू होतं. तर त्याच्यानंतर आम्ही तिथून आम्हाला पाहिल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आम्ही त्यांनी पळून जाऊ नये म्हणून जो मुख्य रस्ता होता त्याच्यावरती आम्ही आमची गाडी जी खाजगी वाहन होतं आम्ही आणलेलं, तर ते आम्ही तिथं उभं केलं होतं. परंतु त्यांचे मालक आले, त्याच्यानंतर बरेच लोक जमा झाले. त्यांचे गाड्यांचे मालक आल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरांना जे आहे ते प्रोत्साहन देऊन गाडीला धडक देऊन तसंच आमच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावरती गाडी घालून गाड्या पळवून नेण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास साधारण 5 गाड्या 2-3 लोडर जे आहेत ते त्यांनी पळवून नेले. परंतु त्याच्यानंतर पोलीस कर्मचारी आल्यानंतर साधारण आम्ही 5 हायवा ज्या आहेत त्या आम्ही ताब्यात घेऊ शकलो आणि ते आम्ही पोलीस स्टेशनला जे आहे ते जमा केलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आता कारवाई चालू आहे. आम्हाला अशी माहिती मिळत आहे की तुमच्यावर हल्ला झालेला आहे, तर तुम्ही याबद्दल काय? आम्ही ज्या वेळेला गाडी अडवण्याचा प्रयत्न केला ते पळवून घेऊन जात असताना, तर त्याच्यातल्या एका व्यक्तीने माझ्यावरती हल्ला केला आणि त्याच वेळेला आमचे जे महसूल सेवक आहेत सोमनाथ सरपळे, तर त्यांनी त्याला विरोध करून त्यांनी माझा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्या झटापटीमध्ये त्यांनी थोडे जखमी झालेले आहेत. संबंधित व्यक्तीचं नाव निष्पन्न झालं आहे का? तपास चालू आहे. नाव निष्पन्न नाही झालेलं अजून. आपण पोलीस तक्रार देणार आहोत, त्याच्या अनुषंगाने पोलीस कारवाई करत आहेत. तर मला एक सांगा, आपण ही कारवाई एवढी मोठी कारवाई करत आहात, आपण पोलिसांना सोबत घेतली नव्हती? आम्ही पोलिसांना इथं पोहोचल्यानंतर कॉल केलेला होता. परंतु इथं मोठ्या प्रमाणात जे आहे ते उत्खनन करणारे बरेच व्यक्ती होते. आम्हाला असा अंदाज नव्हता की एवढे व्यक्ती असतील. परंतु आमच्या अपेक्षेपेक्षा बरेच इथं मोठ्या प्रमाणात गाड्या असतील किंवा उत्खनन होत होतं. त्याच्यामुळे आम्हाला जसा अंदाज आला तसा आम्ही पोलिसांना कॉन्टॅक्ट केलेला, परंतु पोलीस येईपर्यंत जे आहे ते या सर्व घटना घडल्या. या झटापटीत कोणाला दुःखद म्हणजे हानी वगैरे काही झालेली? आमचे जे महसूल सेवक आहेत तर ते थोडे जखमी झालेले आहेत. आता तुम्ही या वाळू माफिया अंतर्गत कारवाई करणार? आता जेवढे शक्य आहे स्ट्रिंजंट ऍक्शन आपण घेणार आहोत. तसं कलेक्टर मॅडमची सरांनी पण तसं बोलणं झालेलं आहे. जेवढे शक्य आहेत आपल्याला तपास करून जेवढे कोणत्या कलमाखाली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करता येतील तेवढे आपण करणार आहोत. असताना आम्ही त्यांना अडकाव केला की पळून घेऊन जाऊ नका, पण त्यांनी आमच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक जण आला, त्यांनी तहसीलदार साहेबाला मारहाण चालू केली. मग त्या बचावासाठी मी मध्ये घुसलो, त्यांना पकडलं. पण त्या झटापटीत मी खाली पडलो आणि तोही खाली पडला. माझ्या हाताला थोडीशी दुखापत झालेली आहे, पायांना थोडंसं मुक्का मार लागलेला आहे. ते 3 जण होते, पण तहसीलदार साहेबाला मारहाण करण्याला एकच व्यक्ती होता त्याच्यातला. काही नाव वगैरे काय? तपास चालू आहे. पोलीस यंत्रणा त्यांचं नाव कळवते. सोमनाथ गणेश सरफळे, महसूल सेवक.